पोलीस. अहो ताई, गाडीला यल लावून एकट्या गाडी चालवताय. परमनंट लायसन असलेला माणूस बरोबर पाहिजे, असा नियम आहे ताई. ताई अय्या, हे मागच्या मागे पडले वाटतं. बुजुर्ग पति अपनी पत्नी से सोच रहा हूँ एक शादी और कर लूँ. पत्नी: क्यों? बुजुर्ग: यह पुराना मॉडल बहुत चला लिया, दिल कर रहा है एक नए ज़माने की नए मॉडल ट्राई करूँ. पत्नी: खुद चलाएंगे या ड्राइवर रखेंगे? यमराज औरत से: चलो, मैं तुम्हें लेने आया हूँ. औरत: बस 2 मिनट दे दो. यमराज: 2 मिनट में ऐसा क्या कर लोगी? औरत: फेसबुक पर स्टेटस डालना है, ट्रैवलिंग टू यमलोक. यह सुनकर यमराज ही हो गए बेहोश. जर तुम्हाला तुमचा नवरा आवडत नसेल तर त्याला सोडून तुम्ही निघून का जात नाही? बायकोचे उत्तर: मी असे काहीही करणार नाही ज्यामुळे त्याला आनंद होईल. मन्या त्याच्या मित्रांना ज्ञान पाजत असतो. जर परीक्षेत खूप कठीण पेपर आला तर डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि जोरात म्हणा, हा विषय खूप छान आहे, म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा शिकणार. काका: काय म्हण्या, अभ्यास कसा चालला आहे? म्हण्या: काका, समुद्रा एवढा सिलेबस आहे, नदी एवढा अभ्यास करू शकतो, बादलीभर लक्षात राहतं, ग्लासभर लिहू शकतो, ओंजळभर मार्क मिळतात आणि त्यात डुबून मरतो. पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल? डॉक्टर: 3 लाख रुपये. पेशंट: थोडा विचार करून आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर? लग्नात कसं असतं माहिती आहे का? नवरा येतो नवरीसाठी, वऱ्हाड येतं जेवणासाठी, मुली येतात सेल्फीसाठी आणि मुलं येतात त्या सेल्फीवालीसाठी. मुलींनो, मुलगा चिकना देखना शोधत बसू नका, आहे त्यात ॲडजस्ट करा, नाहीतर शेवटी टकला मिळाला ना, मग कळल. बायको: हा शर्ट तुमच्यावर फार छान दिसतो. नवरा: किती गोड बोलायचं तेवढं बोल, पण नवीन साडी नाही भेटणार तुला. बायको: फक्त शर्टच छान दिसतंय, तोंड तर तसंच आहे उंदरासारखं.